हाय हॅलो नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. समृद्धी मिनी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा मी स्वागत करते तुमचे. तर इथे सकाळची नाही तर दुपारची ही माझी सुरुवात झालेली आहे. तर मी दुपारीच व्लॉगिंगला स्टार्टिंग केलं, कारण की सकाळी ना खूप म्हणजे गडबड, म्हणजे कामाची ह्याची त्याची सगळी गडबड असते. त्यामुळे मग जसं मला जमेल तसं मी सुरुवात करत असते. तर आजचा आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिना आजपासून चालू होतो आहे आपला. तर छान इथे मी बटाट्याची खिचडी देखील बनवली. तर आपल्याला उपवास असो किंवा नसो, स्वयंपाक आपल्याला चुकलेला नाही. कुठे बाहेर जायचं असलं तरी आपल्याला स्वयंपाक हा करूनच जावा लागतो. घरातली कामं देखील करून जावीच लागतात, नाहीतर आपल्यावरच लोड पडतो. त्यापेक्षा केलेलं बरं. त्यानंतर इथे छान अशी बटाट्याची खिचडी तयार होती आपली, आणि दुपारचा स्वयंपाक देखील केलेला मी. मेथीची भाजी, चपात्या. रात्रीचंच थोडंसं रस्साभाजी राहिली होती, मग तेच ठेवली. मिस्टर बोलले मी खात होती, काहीच नको बनवू बाकीचं. आमचा मूड आहे ना आज खूप छान होता, कारण आमचे पप्पा घरी होते. कारण पप्पांना आहे ना वेळ भेटत नाही, त्यांना संडेलासुद्धा कामाला जावं लागतं. आता खूप त्यांचं कामाचा लोड वाढलेला आहे, त्यामुळे मग त्यांनी पूर्ण वेळ दोघींना दिला आहे आज. त्यानंतर इथे ना संध्याकाळच्या वेळी मी डायरेक्ट आपलं वांग्याची रस्साभाजी बनवलेली, आणि बाळाला थोडंसं चारायचा प्रयत्न केलेला आहे आज. दूध आणि चपाती अशी मॅश करून दिली तिला. त्यानंतर तिचं चारून झाल्यानंतर ती झोपली. मग चपात्या वगैरे देखील मी आधीच बनवून ठेवलेल्या. मग तिला छान असं झोपवलं मी. आणि त्यानंतर इथे मस्त मसाला राईस देखील बनवलेला मी, शेंगदाणे बटाटा वगैरे टाकून, आणि तुरीची आणि मुगाची डाळ. छान असं राईस झाल्यानंतर आहे ना, मी इतकी विसरभोळी झालेली आहे ना, तर सकाळचं ऑइल मी चपातीसाठी काढलं होतं, ते तसंच उरलेलं होतं, तरीसुद्धा दुसरं घेतलं मी. मला असंच होते, मी कोणतीही गोष्ट आहे ना, सकाळची मी काय भाजी बनवली तीसुद्धा मी संध्याकाळी विसरते, माझ्या काहीच लक्षात येत नाही. तर असो. तर इथे ना बाकीचं सगळं काम झालेलं. मग इथे थोडीशी भांडी देखील मांडायची होती, तीसुद्धा मांडून घेतली. तर मार्गशीर्ष महिना हा का करता येणार नाही, तर आमच्या भाऊकीतली, म्हणजे ह्यांची चुलती लागते ती, सख्खी चुलत, त्यांची डेट झालेली आहे. त्यामुळे मला पूजा किंवा हे काहीच मांडता येणार नाही आहे भाऊकीतल्या असल्यामुळे. तर व्लॉगिंगला मी दुसऱ्या दिवशी स्टार्ट केलं. तर पुढच्या महिन्यात वगैरे मी करेलच हे उपवास करून, परत मग पूजा मांडणे वगैरे तुम्हाला दाखवेलच मी. तर इथे ना छान असा दुधाचा चहा बनवला आहे मी खूप दिवसातून, आणि थोडंसं बाहेरचं पण शूट घेतलं, कारण की घरातलं आहे ना शूट करून थोडंसं माणूस बघायला थोडंसं ॲवॉइड करतं. तर आजचा व्लॉग इथंच एंड करते. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.